जुळे सोलापूर परिसरातील आसरा चौक ते आत्तारनगर या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामासाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. मात्र या रस्त्याचं काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेनं केवळ गरीब आणि कष्टकऱ्यांची अतिक्रमणं हटवली, तर बड्या उद्योजकांसह टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कंपाऊंड आणि सत्ताधारी नगरसेवकांची अतिक्रमणं जाणीवपूर्वक सोडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या दुजाभावामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गेल्या महिनाभरापासून रस्त्याचं काम रोखून धरलंय. 4 दिवसात सर्वच अतिक्रमणांवर समान कारवाई न झाल्यास टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी, गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रमुख पाठपुरावाकर्ते राजाभाऊ कुसेकर, माजी नगरसेवक राजेश काळे आणि समाजसेवक सागर तुर्के यांनी अतिरिक्त आयुक्त कारंजे, सिटी इंजिनियर तसंच संबंधित भागाचे विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट घटनास्थळी बोलावून घेतलं. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून देत श्रीमंत आणि वजनदार लोकांवर मेहर नजर का, असा जाब विचारण्यात आला. यानंतर अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं आणि अतिक्रमणं काढूनच रस्ता पूर्ववत सुरू करण्याचं आश्वासन दिलं. आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आलाय. प्रशासनानं आश्वासन दिलं असलं तरी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. राजाभाऊ कुसेकर, राजेश काळे आणि सागर तुर्के यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की येत्या 4 दिवसात यावर अंतिम निर्णय होऊन सर्व बड्या लोकांची अतिक्रमणं काढली गेली नाहीत तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य गेटवर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत पूर्ण अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आंदोलनाचा इशारा देण्यासाठी बालाजी वानकर, उदय पवार, मुसाबाई आत्तार, गणेश कुराडे, संतोष इराशेट्टी, अकबर शेख, मल्लप्पा गाण्यार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज तुम्ही इथे जमा झालात, कशासाठी जमा झालात? आज गेल्या 3 महिन्यापासून येथील नागरिकांना जो त्रास होतोय की हा जो मंजूर रस्ता आहे आत्तारनगर ते आसरा चौक या रस्त्याचं काम थांबलेलं आहे आणि हे काम थांबवण्यामागं आमचे मित्र राजाभाऊ कुसेकर यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांचं स्पष्ट मत आहे आमच्यातल्या जुळे सोलापूरमधल्या सर्व आमच्या मित्रमंडळीचं की इथं जे अतिक्रमण केलेत मोठ्या धनदांडग्या लोकांनी पहिली त्यांच्यावर कारवाई करावी आणि रोडपासून जो काही रस्ता आमचा आहे 30 मीटरचा रस्ता जो सर्व्हिस रोड म्हणतो आपण तो पहिला करावा. कारण एकदा जर तुम्ही हा रस्ता जर केला तर तिथलं अतिक्रमण काढण्यावर तुमच्या बऱ्याच गोष्टी होतील. आता आम्ही काही नगरसेवकांचे, काही मोठ्या लोकांचे स्वतः प्रत्यक्ष नगर अभियंत्याला, अतिरिक्त आयुक्तांना, इथल्या संबंधित झेडोंना, जेईला आणि बांधकाम अतिक्रमण विभागाला या सर्व विभागांना मी एकत्र गोळा केलं. काल आयुक्तांशी माझं बोलणं झालं होतं की साहेब तुम्ही गोरगरिबाच्या टपऱ्या काढताय, इस्त्रीचं दुकान काढताय, पानटपरी काढताय, बाकीचे छोटे मोठे उद्योग ज्यांचं हातावरचं पोट ते काढताय आणि हे मोठे मोठे हे जे टिळक विद्यापीठसारखे आहेत हे यांच्या ज्यांनी अतिक्रमण केलेले आहेत किंवा पुढं अतिक्रमण आहे हे अतिक्रमण का काढलं नाही पाहिजे. भंडारी ग्राउंडवरती एवढं मोठं अतिक्रमण केलं आहे. मी विचारलं आयुक्तांना की तुम्हाला हे दिसत नाही का. त्यांना स्पॉटवरती नेऊन दाखवलं, मोजणी करून दाखवली आम्ही सर्वांनी आणि त्यांना हे दाखवलं की तुम्ही त्यांना अभय का देताय. तुमच्याच्यामध्ये आर्थिक काहीतरी व्यवहार असल्याशिवाय आणि इथल्या विद्यमान नगरसेवकाचा आणि इथल्या जे काही नेते आहेत, पदाधिकारी आहेत यांचं पाठबळ असल्याशिवाय हे काम होत नाही. जर त्यांनी खरंच त्यांच्या मनात इच्छा असती तर हा रस्ता त्यांनी अगोदर क्लिअर करून घेतला असता. जी फुटपाथ आहे, जी लोकांना रहदारीचा रोजच्या सामान्य नागरिकाला जाण्या येण्यासाठी तो रस्ता कुठे आहे. तो रस्ता नसेल तुम्ही मग हा रस्ता बांधणार आणि लोकांचे अतिक्रमण काढणार, हे चुकीचं आहे. एकाला एक न्याय, एकाला दुसरा दुजाभाव, हे अजिबात चालणार नाही. आणि अशा प्रकारचा रस्ता होणार असेल हे अतिक्रमण न काढता तर आम्ही 1 इंचसुद्धा यांना काम करू देणार नाही. 1 इंचसुद्धा कुणाच्याही गाड्या असोत, कुणाचं काही असो, कोणतेही गुन्हे दाखल करा. आणि आम्ही रस्त्यावर 100% आम्ही सगळे तरुण इथले जे आमचं समविचारी नागरिक आहेत हे खूप त्रस्त आहेत आणि 50 वर्षानंतर फ्युचरमध्ये ज्या अडचणी येणार आहेत आमच्या मुलाबाळांना, नातवांना तो प्रश्न आता आयुक्तांनी सॉल्व्ह करावा. एकाला एक न्याय, एकाला दुसरा न्याय असं मान्य आयुक्तांनी करू नये. आणि आयुक्तांना माझं निवेदन आहे तुमच्या मार्फत की त्यांनी हे बघा विद्यमान आमदाराचा हात आहे नाही या गोष्टी काय आहेत ते मी सिद्ध केले.
जे कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय एवढे मोठे अतिक्रमण राहत नाही. कोणाचं वाटतं पाठ अहो सत्ताधाऱ्यांचेच असतात ना, दुसरं कोणाचं असणार आहे? जो खुर्चीवर आहे त्याचंच असणार आहे, महापालिकेतले पदाधिकारीच असणार आहे, प्रशासनाचं असणार आहे, असं थोडी आहे. काय त्यांनी काय अतिरिक्त आयुक्त आता इथं आले होते, उपायुक्त नव्हते, अतिरिक्त आयुक्त आले होते. अतिरिक्त आयुक्तांना ती चूक दिसली, त्यांनी म्हणले की मी ब्रिफिंग करून आमच्या संबंधित विभागांना त्या संदर्भात. याच्या अगोदर पण मार्किंग करून गेले होते पण तरी पण कारवाई का झाली नाही? हे केलेले अहो त्यांनी तर चुकीच्याच केलेल्या आहेत मार्किंग, त्या आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. परत दुसरी गोष्ट अशी की काही लोक इथल्या जे लँड माफिया आहेत, बिल्डर लॉबी आहे, यांना सपोर्टिंग करणारे लोक आहेत आणि हे असे अतिक्रमण करणे, आरक्षित जागेवर डोळा ठेवणे, इथं बरेच लोक याच्यामध्ये मोठी लॉबी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही आज सर्वांनी आवाज उठवायचं आम्ही ठरवून हे केलेले. आता याच्या पुढचा इशारा काय असणार आहे? याच्या पुढे आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, हे स्पष्ट मत आहे. बाकी कोर्ट कचेऱ्याचा त्याला आम्ही भरभक्कम आहोत, पण जनतेच्या निदर्शनास आम्ही आणून देणार आणि आयुक्तांनी यांच्यावरती कारवाई करावी किंवा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा काही गुन्हे दाखल करता येतील, ते आमच्या पद्धतीने आम्ही करू.